तर रामराम मंडळी, मी आहे नेहारात आणि आज मला तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा मी पहिल्यांदा पुण्यामध्ये आले होते ना, आता तुम्हाला तर माहीतच आहे की गणपती बाप्पाचं दर्शनाशिवाय पुढची तर करूच शकत नाही. म्हणून माझ्या मैत्रिणी असं बोलले की चला आज गणपती बाप्पा बसलेले आहेत, तर त्यांचे आगमन कशा प्रकाराने पुण्यामध्ये साजरा केला जातो हे तुला दाखवायचं आहे. तर माझी मैत्रीण मला घेऊन गेली आणि तिचे एवढं छान म्हणजे गणपती बाप्पाचं स्वागत करत होते ना, तर त्यांना बघून मला खूप छान छान वाटलं. बँड वगैरे सगळं वाजवणं आणि ढोलकी एवढ्या मोठ्या प्रकारानं वाजवणं, मुलंच नाही तर मुलीसुद्धा एकदम छान प्रकारेनं ढोलकी वाजवत होते. तर मला खूप चांगलं वाटलं, कारण की आता तुम्ही गावाकडे जर बघितलं असेल तर कधी पण मंडळामध्ये मुली नाही तर मुलंच फक्त सहभागी होत असतात आणि आरतीसुद्धा मुलगाच करतो, मुलीला म्हणजे हे नसतं आरती करायला अलाउड, तर असं दाखवतात. पण इथे मी पहिल्यांदा असं बघितलं की मुलं आणि मुली एक नंबर ढोलकी वाजत होते आणि छान वाजत होते, तर मुलींनासुद्धा सहभागी केलं त्यांनी, तर मला खूप चांगलं वाटलं. नंतर मी गणपती बाप्पाच्या दगडूशेठला दर्शनाला गेली. बाप्पाचं दर्शन मी असं केलं कारण की मी व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला तर सिक्युरिटीनं ओरडले, तर तरीच चोरून व्हिडिओ काढला मी गणपती बाप्पाचा. तर नंतर मग शनिवार वाड्यात गेले आणि नंतर शनिवार वाड्यात तुम्ही बघू शकता छान होता. आता आतमध्ये मी जेव्हा वाड्यामध्ये गेले तर तेव्हा थंड थंड वातावरण वाटलं आहे मला. नंतर वाड्यामध्ये असं एकदम शांत वातावरण, आता लोक तर होते पण शांत शांत वाटत होतं आणि थंड थंड वातावरण वाटत होतं. आता काही तुटलेलं होतं तिथे आणि गार्डन तर अतिशय सुंदर होतं. तर मी गार्डन जेव्हा मी गेले होते तेव्हा 3 वर्ष झाले, आता मी 3 वर्षानंतर कधी गेले नाही, पण पहिल्यांदा जेव्हा पाय टाकला तेव्हा गेले. आता तुम्ही जर भोसरीमध्ये जुनं झाले असेल, 3 वर्ष तर झाले मला म्हणून माहिती आहे. आता दसऱ्याच्या वेळेस हे जे प्रदर्शनी भरते शिवाजी महाराजांची, म्हणजे शिवाजी महाराजांचे जे अवजार होते ते प्रदर्शनी भरत होती, म्हणजे एकदम वेगवेगळं स्ट्रक्चर दरवर्षी बनवायचे. पण आता तर मला दिसत नाही आहे, दसऱ्याच्या वेळेस दिवाळीच्या वेळेस बनवत होते तर आता दिसत नाही आहे. पण परत माझं